नमस्कार, मी विनया कोरे आणि आपण आज इमेज सेगमेंटेशन ह्या विषयावर प्रेझेंटेशन बघणार आहोत. तर डीप लर्निंगच्या युनिट आणि मास्क RCNN ह्या टेक्निक्स यूज करून इमेज सेगमेंटेशन कसं केलं जातं. इमेज सेगमेंटेशन म्हणजे काय आणि त्याची गरज काय हे आपण या स्लाइडमध्ये बघणार आहोत. तर इमेज सेगमेंटेशन ही एक कॉम्प्युटर विजन या लायब्ररीमधलीच एक टेक्निक आहे. जसं की ऑब्जेक्ट डिटेक्शन आहे तसंच. तर इमेज सेगमेंटेशनमध्ये इमेज एक वेगवेगळ्या पार्टिशन्समध्ये डिवाइड केली जाते, ज्याचे की मिनिंगफुल रिजन्स तयार होतात. त्यालाच आपण सेगमेंट्स असं म्हणतो. आणि हे यूज केलं जातं इमेज सिम्प्लिफाय करण्यासाठी किंवा त्याचं अनालिसिस इझी करण्यासाठी आणि त्याच्या रिप्रेझेंटसाठी, जिकडे आपल्याला एखाद्या इमेजची अॅक्युरसी किंवा इमेजच्या सेगमेंटची अॅक्युरसी खूप महत्त्वाची असते. जसं आधी ऑब्जेक्ट डिटेक्शन आपण यूज करायचो. ऑब्जेक्ट डिटेक्शन आपल्याला फक्त त्या ऑब्जेक्ट्सभोवती बाउंडिंग बॉक्सेस द्यायचं. तर पिक्सेल लेवल डिटेल्स किंवा अगदी बारीक मायन्यूट लेवल डिटेल्स आपण म्हणतो ते आपल्याला मिळत नव्हत्या ऑब्जेक्ट डिटेक्शनमधून. तर इमेज सेगमेंटेशनमधून आपल्याला ते मिळू शकतात. तर इमेज सेगमेंटेशनचं गोलच असं आहे की जो ग्रुप ऑफ पिक्सेल्स असणार आहे तो त्या पिक्सेल्सचा ग्रुप विथ सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स, जसं की कलर, त्याची इंटेन्सिटी, म्हणजे सेम कलर, सेम इंटेन्सिटी आणि सेम टेक्स्चरचे ऑब्जेक्ट्स एकत्र करणार एका सेगमेंटमध्ये, किंवा त्याचा एरिया ऑफ इंटरेस्ट वेगळे असणार आणि तशी इमेज आपण अनालाइज करणार सेपरेटली. फॉर एक्झाम्पल, जर रोड असेल एखादा, तर रोडवरती व्हेकल्स वेगळ्या ह्याच्यामध्ये होणार, पेडिस्ट्रियन्स वेगळ्या ह्याच्यामध्ये येणार. प्रिसाईज बाउंड्रीज आपल्याला इमेजच्या फाइंड आउट करायला इझी पडते, त्याचा शेप अनालाइज करायला, लोकेशन आणि एरिया ऑफ ऑब्जेक्ट्स. तर इमेज सेगमेंटेशन कुठे युजफुल आहे, जिकडे ज्या रिझनमध्ये अॅक्युरसी खूप क्रिटिकल आहे, जसं की आपल्या ब्रेनमधल्या ट्यूमर आयडेंटिफिकेशनसाठी. त्या पूर्ण एक्सरे इमेजमधलं आपल्याला ट्यूमरवरती फोकस करायचा आहे, स्पेसिफिकली त्या एरियाची अॅक्युरसी महत्त्वाची आहे. त्याच्यावरून आपल्याला डॉक्टर पुढची त्याची ग्रोथ आणि या सगळ्या गोष्टी अनालाइज करू शकतात. तर तिकडे इमेज सेगमेंटेशन खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं. जसं की मशीन इंटरप्रेट करतंय ती इमेज, जसं की ह्युमन आपण एखादी इमेजबद्दल माहिती देतोय बारीक सारीक, तसंच जर मशीनला द्यायचं असेल तर इमेज सेगमेंटेशन खूप गरजेचं आहे. इमेज सेगमेंटेशनचं एक एक्झाम्पल बघू. हे एक मेडिकल इमेजिंग म्हणजे एक MRI किंवा एक्सरे इमेज आहे, ज्याच्यामध्ये ट्यूमर आयसोलेट केलेला आहे. जो सर्कल आहे तो एक ट्यूमर इंडिकेट करतोय आणि जो हायलाइटेड एरिया आहे ग्रीन कलरचा, त्याच्यावरती तो मास्क आहे, जो डॉक्टरांना अलाउ करतोय त्या ट्यूमरची ग्रोथ चेक करायला किंवा तिथले अफेक्टेड टिश्यू कोणते आहेत चेक करायला, त्या ट्यूमरची कंडिशन, आणि त्याच्यावर बेस्ड डॉक्टर्स मेडिकेशन्स देऊ शकतात. सो इथे आपल्याला अॅक्युरसी, त्या इमेजची अॅक्युरसी खूप महत्त्वाची असते मेडिकल डेटामध्ये, आणि त्यामुळे त्या इमेजचे प्रॉपर सेगमेंट म्हणजे प्रत्येक पिक्सेल आणि पिक्सेलची इन्फॉर्मेशन असणं आपल्याला खूप गरजेचं आहे, ॲक्युरेट इन्फॉर्मेशन. सो इमेज सेगमेंटेशन इकडं मेडिकल डेटामध्ये खूप युजफुल ठरते. इमेज सेगमेंटेशन म्हणजे नेमकं काय हे आपण बघूया. तर इमेज सेगमेंटेशन ही एक प्रोसेस आहे जी इमेजला मिनिंगफुल पिक्सेल्समध्ये डिवाइड करते. तर इमेज इज अ ग्रुप, बेसिकली डिजिटल इमेज ही ग्रुप ऑफ पिक्सेल्स असते आणि त्यातल्या प्रत्येक पिक्सेलमध्ये वेगवेगळी इन्फॉर्मेशन असणार आहे इमेजची. तर इमेज सेगमेंटेशन त्या पूर्ण इमेजला पिक्सेल्समध्ये, मिनिंगफुल पिक्सेल्स रिजन्समध्ये डिवाइड करते. तर इमेज सेगमेंटेशन आपल्याला काय ऑब्जेक्ट आहे आणि कुठल्या पिक्सेलला बिलॉंग करते हे फाइंड आउट करायला पण हेल्प करते. तर डीप लर्निंग इमेज सेगमेंटेशनची अॅक्युरसी इम्प्रूव्ह करते काही ट्रॅडिशनल मेथड्स ओव्हरकम करून. त्याचे 3 टाईप्स आहेत इमेज सेगमेंटेशनचे. पहिलं आहे ते सिमॅन्टिक सेगमेंटेशन आहे, ज्याच्यामध्ये जे लेबल्स असणार आहेत इमेजला, त्या प्रत्येक पिक्सेलला ते लेबल प्रोव्हाइड केलं जाणार आहे. फॉर एक्झाम्पल, कार असेल तर त्याला कार, रोड असेल तर रोड किंवा ट्री. पण जर एका रोडवरती अनेक कार असतील तर ते डिस्टिंग्विश नाही करू शकणार सेम क्लासला. म्हणजे कार शो करेल पण त्यातले ऑब्जेक्ट्स डिस्टिंग्विश नाही करणार. दुसऱ्या टाईपमध्ये, इमेज सेगमेंटेशनच्या दुसऱ्या टाईपमध्ये, इन्स्टन्स सेगमेंटेशनमध्ये प्रोसेस थोडी पुढे जाते. म्हणजे काय होतंय, तर आता कार असेल, 3 कार असतील रोडवर, तर त्याला लेबल दिलं जाईल की कार 1, कार 2, कार 3, जे की सिमॅन्टिकमध्ये नाही होऊ शकत. म्हणजे प्रत्येक इन्स्टन्सला, प्रत्येक इंडिव्हिज्युअलला सेपरेट क्लासमध्ये घेतलं जाणार.
थर्ड आहे पॅनॉप्टिक सेगमेंटेशन. इकडे दोन्ही म्हणजे सिमॅन्टिक आणि इन्स्टंट दोन्हींचं कॉम्बिनेशन असणार आहे. तर ह्याचं एक्झाम्पल असं आहे की इट इज युज्ड इन ऑटोनॉमस ड्रायव्हिंग, जे की सेल्फ ड्रायव्हिंग कार्स आहेत त्यातल्या पर्सनला युनिकली आयडेंटिफाय करण्यासाठी, व्हेकल्सना आयडेंटिफाय करण्यासाठी युजफुल आहे. जसं की आपण या एक्झाम्पल मध्ये बघतोय, जे पेडेस्ट्रियन्स आहेत ते रेड कलर मध्ये आहेत, कार्स आहेत, व्हेकल्स आहेत ते ब्ल्यू कलर मध्ये आहेत, ट्रॅफिक लाईट येलो कलर मध्ये आहे, ग्रीनरी आपल्याला दिसते ती ग्रीन कलर मध्ये आहे, जे ट्रीज वगैरे आहेत ते. सो इट इज इझी टू सेपरेट द ऑब्जेक्ट्स ऑफ इमेज इंटू पिक्सेल लेवल्स. इमेज सेगमेंटेशन साठी दोन खूप महत्वाच्या टेक्निक्स डीप लर्निंग मध्ये आहेत. तर त्यातली एक म्हणजे युनिट आणि मास्क RCNN. तर युनिट ही स्पेसिफिकली मेडिकल इमेजच्या सेगमेंटेशनसाठी यूज केली जाते, ज्याचं यू शेप्ड आर्किटेक्चर आहे, जे आपल्याला प्रिसाईज सेगमेंटेशन देते विथ लिमिटेड डेटा आणि इफिशियंट आहे कॉन्टेक्स्ट कॅप्चर करण्यासाठी आणि फाईन डिटेल्स देण्यासाठी, जे की आयडियल आहे हाय रिझोल्युशन इमेजेससाठी. तर युनिट एन्कोडर डिकोडर आर्किटेक्चर वापरतं विथ स्किप कनेक्शन, जे यू शेप मध्ये असतं. एन्कोडर फीचर्स एक्स्ट्रॅक्ट करतात, जे एन्कोडर्स आहेत ते मिनिंगफुल इन्फॉर्मेशन त्यातनं एक्स्ट्रॅक्ट करतात, आणि डिकोडर ती एक्स्ट्रॅक्ट केलेली इन्फॉर्मेशन रिकन्स्ट्रक्ट करतात स्पेशल इन्फॉर्मेशन मध्ये. हे जे आहे ते मेडिकल, ऍग्रिकल्चर आणि सॅटेलाइट इमेजेस मध्ये युनिटचा यूज खूप जास्त प्रमाणात केला जातो. दुसरी टेक्निक आहे ती मास्क RCNN, जी की एक्सटेंडेड व्हर्जन आहे फास्टर RCNNचं, विच डिटेक्ट्स द बाउंडिंग बॉक्सेस, म्हणजे त्या ऑब्जेक्ट सेगमेंटेड ऑब्जेक्ट भोवती बाउंडिंग बॉक्स प्लस त्याला लेबल आणि त्याचे पिक्सेल वाईज मास्क, या सगळ्या गोष्टी मास्क RCNN मध्ये इन्क्लूड होतात. प्लस इट युजेस ROA अलाइन, म्हणजे त्याचे फीचर्स आहेत ते अॅक्युरेटली अलाइन करते आणि त्याचे प्रिसाईज मास्क प्रेडिक्शन्स देतं. त्याचं एक्झाम्पल आहे मास्क RCNN. एखादा क्राऊडेड एरिया असेल, म्हणजे गर्दीच्या ठिकाणी खूप सारे लोक असतील, तर त्यातल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक ऑब्जेक्टला एक वेगळा इन्स्टन्स येणार, प्रत्येक जण वेगळ्या क्लासमध्ये डिटेक्ट होणार, त्याला अराउंड मास्क येणार आणि विदाउट ओव्हरलॅपिंग. इमेज सेगमेंटेशन साठीचे चॅलेंजेस आणि लिमिटेशन्स काय आहेत ते बघू आपण. तर इमेज सेगमेंटेशनचे जे मॉडेल्स आहेत ते ट्रेन करण्यासाठी खूप मोठा अनोटेड डेटा सेट लागतो, ज्याच्यामध्ये आपल्याला ते ट्रेन करण्यासाठी जो डेटा सेट असणार आहे त्यात अशा इमेजेस लागतील ज्या ते अनोटेड लेबल्स आणि मास्क देऊ शकतील. आणि हे करणं म्हणजे असा डेटा सेट बनवणं किंवा घेणं खूप टाइम कन्झ्युमिंग आहे. आणि कम्प्युटेशनली अशा इमेजेस ट्रेन करण्यासाठी CPU पेक्षा GPU ऍक्सेस लागतो. तर हे एक्सपेन्सिव्ह असणार आहे, कारण GPUचा ऍक्सेस एवढा CPU सारखा इझी नाहीये किंवा फ्री ऑफ कॉस्ट नाहीये. काही गोष्टी GPU ला सपोर्ट नाही करत, तर हे कम्प्युटेशनली एक्सपेन्सिव्ह आहे. तसंच जर इमेजची क्वालिटी पुअर असेल, त्याचा लाइटनिंग इफेक्ट पुअर असेल, नॉईज असेल, तर त्याची अॅक्युरेसी डिक्रीज होणार आहे. सो ते एक लिमिटेशन आहे. परत इट स्ट्रगल्स विथ ट्रान्सपरंट अँड ओव्हरलॅपिंग ऑब्जेक्ट्स, म्हणजे जर इमेजमध्ये ओव्हरलॅपिंग ऑब्जेक्ट्स असतील किंवा ट्रान्सपरंट असेल तर त्याच्यामध्ये त्याचं अॅक्युरेसी एवढे नसणार आहे, ते थोडंसं डिफिकल्टी होणार आहे. रिअल टाइम इन्फरन्स जे आहे ते मास्क RCNN एज डिव्हायसेस वरती इमेज सेगमेंटेशन अप्लाय करण्यासाठी थोडंसं चॅलेंजिंग असणार आहे. इमेज सेगमेंटेशन आपल्याला पिक्सेल लेवल अंडरस्टँडिंग देणार आहे ऑब्जेक्टचं, म्हणजे इमेजला त्याच्या पिक्सेल मध्ये डिवाइड करून त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण घेणार आहोत युझिंग इमेज सेगमेंटेशन. ते अचीव्ह केले आपण दोन टेक्निक्सनी, युनिट आणि मास्क RCNN. युनिट हे यू शेप्ड आर्किटेक्चर असणार आहे, जे सुटेबल आहे बायोमेडिकल इमेजेससाठी आणि फ्युअर डेटा सिनारिओसाठी. तसेच मास्क RCNN इन्स्टन्स लेवल सेगमेंटेशनसाठी युजफुल आहे. प्लस ते प्रत्येक ऑब्जेक्टला क्लासिफाय करून त्याच्या अराउंड बाउंडिंग बॉक्सेस आणि मास्क अप्लाय करतं. तसेच आपण त्याचे लिमिटेशन्स बघितले, ज्याच्यामध्ये त्याचं डेटा सेट असेल किंवा डेटा सेट कॉस्ट, टाइम, GPU साठी कम्प्युटेशन पॉवर, हे सगळ्या लिमिटेशन्स आपण बघितले. तसंच आपण एक्झाम्पल्स बघितले, जसं की अजून एक एक्झाम्पल आहे, सेगमेंटेशन इम्प्रूव्ह डिफेक्शन ऑफ ट्युमर रिजन्स, म्हणजे ब्रेनचे जे ट्युमर रिजन्स आहेत ते इमेज सेगमेंटेशन यूज करून आपण
इम्प्रूव्ह करू शकतो किंवा लवकरात लवकर ते ट्युमर डिटेक्ट करू शकतो, त्याची ग्रोथ डिटेक्ट करू शकतो. तर सिम्पल क्लासिफिकेशन पेक्षा हे खूप जास्त ॲक्युरेटली आपण करू शकतो. आणि इट एन्हान्सेस द डायग्नोसिस ॲक्युरसी, म्हणजे जी काही डायग्नोसिसची ॲक्युरसी आहे ती इमेज सेगमेंटेशननी एन्हान्स पण होऊ शकते आणि मेडिकल डिसिजनची क्वालिटी सुद्धा एन्हान्स होऊ शकते. धन्यवाद.